क्षेत्रात असू द्या, आज जी जी व्यक्ती महान झालेली दिसते त्याने कुठेतरी या शक्तीची आराधना केलेली आहे, म्हणूनच ती महान आहे. शक्तीच्या आराधनेशिवाय ती खंबीरपणाने पाठीशी उभी राहिल्याशिवाय मनुष्य महान होऊ शकत नाही, कारण मुळात तो लहान आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण राजे शिवछत्रपती मी जय शिवाजी म्हटलो का तुम्ही काय म्हणणार? काहीच म्हणणार नाही. असे कशी लोक तुम्ही महाराष्ट्रातले आहात का पाकिस्तान मधले आहात? म्हणा ना काहीतरी, जय शिवाजी, जय भवानी. हा म्हणजे असं असं काहीतरी म्हणा ना. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अकेला शिवा अगर होता तो तुम हम सबकी सुनता हो जाती. आज म्हणतो घासल्या विना धार नाही, तलवारीच्या पात्याला राजे शिवछत्रपती विना पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, असं आपण म्हणतो ना. मराठ्याची जात आमची हरणे आम्हाला माहित नाही, जोपर्यंत मैदानात उभे आम्ही जिंकणे नियतीला शक्य नाही. हे राजांनी सांगितलं लोकांना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भगवा फडकवला. पण ही शक्तीची आराधना केल्याशिवाय न करता शक्तीची आराधना केली. आई भवानीने तलवार दिली नाही त्यांना, आणि ती शक्ती आई जिजाऊ रूपाने त्यांच्या पाठीशी उभी राहिली, म्हणून हे स्वराज्य घडलं. पाच पाचही धराशायी करणं इतकं सुलभ आहे का ते? पण करू शकले राजे, जे पृथ्वीराज चव्हाणाला जमलं नाही. मोहम्मद घोरीला 17 वेळेला सोडलं, चूक करून बसले, मग त्यांनीच त्यांना संपवलं. पण ती चूक राजेने केली नाही. याचा अर्थ राजांच्या पाठीशी ती आई रूपाने पाठीशी उभी राहिली. ज्ञानदेवे रचेला पाया, ज्ञानोबराय पाया ठरले वारकरी संप्रदायाचे. का बरे?